नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत। भारतीय डाक विभागामध्ये मेगा भरती निघालेली आहे। याच्यामध्ये एकूण ज्या जागा दिलेल्या त्या 21,413 जागा असणार आहे। ही मेगा भरती आहे मित्रांनो, आणि ही जी जाहिरात आहे ही फक्त 10वीवर असणार आहे। 10वी पास पाहिजे। त्याचबरोबर या जाहिरातीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही। तुमचं जे सिलेक्शन असणार आहे हे फक्त 10वीच्या मार्कांवर असणार आहे। त्याच्यामुळे फॉर्म नक्की भरा मित्रांनो। या जाहिरातीसाठीची जी काही PDF आहे ही सुद्धा आपण पाहणार आहोत, काय काय असणार आहे, मेन पॉईंट पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर या जाहिरातीसाठीचा ऑनलाईन फॉर्म असणार आहे। ऑनलाईन फॉर्म सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला कशा प्रकारे भरायचा, संपूर्ण प्रोसेस असणार आहे A to Z। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण अशा प्रकारे सरकारी नोकरी जाहिरातीचे जे काही अपडेट असतात तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार आहे। चला तर मग चालू करूया। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता जाहिरातीचं जे काही अपडेट आहे हे 7/2 ला आलं होतं। 7 फेब्रुवारी 2025 ला आलं होतं। पण या जाहिरातीचं जे काही रजिस्ट्रेशन हे 10 तारखेपासून चालू झाले, म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात 10 तारखेपासून चालू झालेली। 7 तारखेला ज्यावेळेस ही जाहिरात आली होती याचं जे काही अपडेट आहे आपला व्हॉट्सअपचा चॅनल आणि टेलिग्रामचं चॅनल या दोन्ही ठिकाणी मी जाहिरातीची PDF अपलोड केलेली। तुम्ही जर अजून व्हॉट्सअपचा आणि टेलिग्रामचं चॅनल जॉईन नसेल केला तर जॉईन करून घ्या। त्याचबरोबर मित्रांनो, जाहिरातीचा निकाल असेल, हॉल तिकीट असेल, याची सुद्धा अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर लाईव्ह मिळणार आहे। त्याच तारखेला तुम्हाला अपडेट मिळत जाणार आहे। त्याच्यामुळे चॅनल जॉईन नक्की करून घ्या, हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता ग्रामीण डाक सेवकचं हे पद असणार आहे। GDS साठी जागा असणार आहे। संपूर्ण फॉर्म ऑनलाईन पद्धतीने असणार आहे। ऑनलाईन फॉर्म मी पुढे दाखवणारच आहे तुम्हाला। आधी PDF पाहून घेऊया आपण, PDF मध्ये काय काय असणार आहे ते। आता याच्यामध्ये ग्रामीण डाक सेवक असणार आहे। ग्रामीण डाक सेवकमध्ये 3 पोस्ट दिलेले आहेत। याच्यामध्ये कोणतं असणार आहे पाहून घ्या। एक असणार आहे ब्रँच पोस्ट मास्टर असणार आहे, BPMचा असणार आहे। त्याच्यानंतर सेकंडला दिलेले आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर, हे का असणार आहे ABPM असणार आहे। त्याचबरोबर अजून एक ऑप्शन दिलेलं आहे डाक सेवकचं। हे तिन्ही पोस्ट पाहून घ्या कोणते असणार आहे, आणि याच्यामध्ये तिन्हीपैकी तुमचं सिलेक्शन होणार आहे। मार्कांवर सिलेक्शन असणार आहे सर्व। त्याच्यानंतर मित्रांनो, जाहिरातीसाठीचा ऑनलाईन फॉर्म दिलेला आहे। ऑनलाईन फॉर्म हा 10 तारखेला चालू झालेला आहे। 10/2/2025 ते 3/3/2025 याच्या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर या जाहिरातीमध्ये जर काही करेक्शन असेल, समजा एडिट करेक्शन जर तुम्हाला काय करायचं असेल, याच्यासाठी तारीख दिलेली आहे आपल्याला 6/3/2025 ते 8/3/2025 याच्या दरम्यानच तुम्हाला करेक्शन करता येणार आहे। पण करेक्शन करताना लक्षात घ्या, तुम्ही जे पहिलं पेज भरता रजिस्ट्रेशनचं पेज असणार आहे याच्यामध्ये करेक्शन होणार नाही। त्याच्यानंतरची पुढची जी काही स्टेप असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार आहे। 1 नंबरचं जे पेज आहे रजिस्ट्रेशनचं याच्यामध्ये तुम्हाला काहीच चेंजेस करता येणार नाही। त्याच्यामुळे फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा। त्याच्यानंतर मित्रांनो, जाहिरातीसाठीचा पगार दिलेला आहे। कॅटेगरी दिलेली, कोणती कॅटेगरी असणार आहे, BPM असणार आहे। BPM साठी पगार दिलेला आहे 12,000 दिला आहे। 12,000 ते 29,380 याच्या दरम्यान तुमचा पगार असणार आहे। त्याच्यानंतर ABPM आणि डाक सेवक याच्यासाठी पगार दिलेला आहे 10,000 ते 24,470 याच्या दरम्यान तुमचा पगार असणार आहे। त्याच्यानंतर पुढे वय दिलेलं आहे आपल्याला। जाहिरातीसाठी वय काय असणार आहे, कमीत कमी वय तुमचं 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे। 18 वर्ष कंप्लीट पाहिजे। त्याच्यानंतर जास्तीत जास्त वय 40 वर्ष पाहिजे। 40 वर्षापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, याच्यामध्ये वयासाठी सूटसुद्धा असणार आहे, म्हणजे 40+ वय चालणार आहे। पण कोणाचं हे पहा, कॅटेगरीचं दिलेलं आहे। SC ST कॅटेगरी जर असेल त्यांच्यासाठी 5 वर्षाची सूट असणार आहे, म्हणजे 40+5 45 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे SC ST कॅटेगरीसाठी। त्याच्यानंतर OBC कॅटेगरी 3 वर्ष असणार आहे, 43 पर्यंत चालणार आहे। EWS साठी काही सूट नाही आहे, 40 पर्यंत फक्त अर्ज करता येणार आहे त्यांना। त्याच्यानंतर PWD असणार आहे, यांच्यासाठी 10 वर्षाची सूट आहे। नंतर PWD OBC कॅटेगरीचा जर उमेदवार असेल त्याच्यासाठी 13 वर्ष असणार आहे, आणि PWD SC ST कॅन्डिडेट जर असेल त्याच्यासाठी 15 वर्षाची सूट असणार आहे। मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल बाकीच्या ज्या काही जाहिराती निघतात त्यांच्यासाठी वय कमी असतंय, या जाहिरातीसाठी वय जास्त आहे। मॅक्झिमम वय 40 वर्ष दिलेले प्लस याच्यावर सूट दिलेली। मित्रांनो, बाकीच्या ज्या काही जाहिराती असणार आहे त्याच्यामध्ये तुमचं वय बसत नाही, पण याच्यामध्ये नक्की बसणार आहे, कारण याच्यामध्ये सूटसुद्धा दिलेली। तुम्ही ते चेक करून घ्या, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येते त्यानुसार तुम्हाला सूट असणार आहे, त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्याच्यानंतर पुढं मित्रांनो, या जाहिरातीसाठी शिक्षण दिलेले, शिक्षण काय काय लागणार आहे या ठिकाणी पाहून घ्या। जाहिरातीसाठी जे शिक्षण हे कमीत कमी 10वी पास असणं गरजेचं आहे। 10वी पास पाहिजे। त्याचबरोबर मित्रांनो, अदर क्वालिफिकेशन दिलेले आहे। याच्यामध्ये नॉलेज ऑफ कॉम्प्युटरची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर नॉलेज ऑफ सायकल चालवता येणं गरजेचं आहे तुम्हाला। त्याचबरोबर पुढं ॲडव्हर्टाइजमेंट
म्हणजे तुम्हाला उपजीविकेची थोडी माहिती असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, जे कोणी अपंग उमेदवार असणार आहे त्यांच्यासाठी चार्ट दिलेला आहे, या ठिकाणी पाहून घ्या। जर तुम्ही अपंगमध्ये जर मोडत असाल, तुमचं जे अपंगत्व आहे ते कशामध्ये मोडते ते एकदा चेक करून घ्या। कोणती कॅटेगरी असणार या ठिकाणी दिलेले आहे, कशामध्ये मोडते। तुम्ही जर बसत असाल, मी पुढे जागासुद्धा दाखवणार आहे, त्याच्यामध्ये पाहून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये बसताय का तुम्ही। त्याच्यानंतर पुढं अपलोडिंग डॉक्युमेंट दिले, डॉक्युमेंट कोणत्या स्वरूपाचे असणार या ठिकाणी पाहून घ्या। रिसेंट फोटोग्राफ लागणार आहे, सध्याचा फोटो लागणार आहे, JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्ये पाहिजे। आणि याची जी साईज आहे ही 50 KB पर्यंत चालणार आहे, 50 KBच्या वर चालणार नाही आहे। सेम अशाच प्रकारे सिग्नेचर आहे, सिग्नेचरची जी काय साईज आहे ही 20 KBच्या आतमध्ये पाहिजे, 20 KBच्या वर नको आहे। आणि फॉर्मॅट तोच राहणार आहे, JPG किंवा JPEG। त्याच्यानंतर मित्रांनो, कॅटेगरीचा चार्ट दिलेला आहे आपल्याला। चार्टमध्ये पाहून घ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसताय का, किती जागा असणार आहे, काय संपूर्ण दिलेलं आहे। आता आपण महाराष्ट्रासाठी जागा पाहूया। हे पहा या ठिकाणी दिले 17 आणि 18 नंबरमध्ये असणार आहे, या दोन्हींमध्ये महाराष्ट्रासाठी असणार आहे। हे पहा या ठिकाणी दिलेले आहे, याच्यामध्ये 1 नंबर दिलेले मराठी आणि कोकणी ही लँग्वेज पाहिजे। याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जागा दिलेले आहेत, त्या 13 जागा, 5 जागा अशा प्रकारे जागा। हे पहा या ठिकाणी SC साठी जागा नसणार आहे, हे पहा 3 जागा या जागा दिलेल्या आहेत, टोटल 25 जागा असणार आहे। त्याच्यानंतर दुसरं जे दिलेलं आहे आपल्याला मराठीसाठी असणार आहे, मराठीसाठी 683 दिलेले ओपन कॅटेगरीच्या जागा आहेत। नंतर OBC कॅटेगरीसाठी 323 असणार आहे, SC कॅटेगरीसाठी दिलेले आहे आपल्याला 137 असणार आहे। नंतर ST कॅटेगरीसाठी दिलेलं आहे 131 जागा लागणार आहे। पुढे EWS आहे 146 आहे, PWD असणार आहे, PWDच्या जागा पाहून घ्या। ABCD दिलेले, तुम्ही कशामध्ये मोडताय त्यानुसार हे जागा चेक करून घ्या कशामध्ये असणार। वरती चार्ट मी आता तुम्हाला दाखवलेला आहे, आणि त्यानुसार तुम्ही कशामध्ये मोडताय, कोणत्या याच्यामध्ये असणार आहे त्यानुसार तुम्हाला जागा चेक करायच्या किती असणार आहेत ते। अशा प्रकारे एकूण ज्या जागा दिलेल्या आहेत 1473 जागा असणार आहे, या महाराष्ट्रासाठी असणार आहे 1473 प्लस 25 असणार आहे वरच्या जागा, मराठी आणि कोकणीसाठी असणार आहे वरचं। महाराष्ट्र सोडून जर बाकीच्या स्टेटचे जर उमेदवार आपला हा व्हिडिओ पाहत असेल तर जागा तुम्ही चेक करून घ्या, तुम्ही कशामध्ये मोडताय हे चेक करून घ्यायचे, आणि त्यानुसार तुम्हाला या जागा पाहायच्यात कुठं असणार आहे, त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचे पुढं। मित्रांनो, याची जी काही PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी पाठीमागच अपलोड केलेली, तुम्ही जर पाहिली नसेल तर पाहून घ्या, त्याच्यावरनं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। डाउनलोड करून घ्या, सर्व काही डिटेल पाहून घ्या। त्याच्यानंतर मित्रांनो, या JRHसाठीचा फॉर्म पाहणार आहोत आपण, फॉर्म कशा प्रकारे भरायचा तो एकदा पाहून घेऊया। संपूर्ण डिटेलमध्ये माहिती असणार आहे, व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, या JRHसाठी रजिस्ट्रेशनची जी काही लिंक आहे आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल दोन्ही ठिकाणी मी JRHची PDF सुद्धा अपलोड केली, आणि त्याच्या लिंकसुद्धा आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यावर जाऊन क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ओपन करू शकता। आता याच्यामध्ये डिटेल्स आपल्याला विचारले आहेत, काय काय असणार आहे एकदा पाहून घ्या। याच्यामध्ये सुरुवातीला मोबाईल नंबर दिलेला आहे, मोबाईल नंबर पाहिजे, मेल ID पाहिजे, या दोन्हींवर OTP येणार आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही देताना चालू द्यायचे तुम्हाला। त्याच्यानंतर उमेदवाराचं नाव असणार आहे, याच्यामध्ये नाव देताना तुमचं जे सर्टिफिकेटला नाव असणार आहे 10वीच्या त्याच्याप्रमाणे तुम्हाला द्यायचे। शक्यतो 10वीच्या याच्यावर उलटं नाव असतं, आडनाव आधी असतं, लक्षात घ्या, त्याच्याप्रमाणेच तुम्हाला नाव द्यायचे। त्याच्यानंतर फादर नेम द्यायचे, जन्मतारीख द्यायची, जेंडर ॲड करायचे तुम्हाला, कम्युनिटी द्यायची, कॅटेगरी तुमची कशामध्ये मोडती ते एक तुम्हाला ॲड करायचे। त्याच्यानंतर सर्कल सिलेक्ट करायचे, तुम्ही 10वी जे पास झालात ते कुठून पास झालाय ते सिलेक्ट करून घ्यायचे, इयर सिलेक्ट करायचं 10वीचं। त्याच्यानंतर पुढे कॅप्चा टाईप करायचे। अशा प्रकारे मित्रांनो, मी सर्व काही माहिती ॲड केलेली, सर्व काही माहिती भरून घेतलेली। मोबाईल नंबर आणि ईमेल या दोन्हींवर तुमचा OTP येणार आहे, OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। संपूर्ण डिटेल ॲड केल्यानंतर मी शेवटी कॅप्चा कोड टाकला, हा जो कॅप्चा या ठिकाणी टाईप करायचा आहे, झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये सुरुवातीची आपली रजिस्ट्रेशनची जी काही प्रोसेस आहे ही कंप्लीट झालेली आहे। आता करेक्शनसाठी डेट दिलेली आहे आपल्याला, करेक्शनसाठीची जी काही डेट असणार आहे याच्यानंतरची असणार आहे, याच्यानंतरसाठी असणार आहे। सुरुवातीच्या पेजमध्ये तुम्हाला काहीच चेंजेस करता येणार नाही, लक्षात ठेवा। जे काही भरलेलं असणार आहे हे संपूर्ण ते लॉकच असणार, तुम्हाला बदलता येणार नाही ते परत, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढे यायचे, आता याच्यामध्ये आपल्याला आधार कार्ड नंबर द्यायचा, आधार कार्ड नंबर, डिसेबिलिटी अपंग असेल तर त्याचा उल्लेख करायचा आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतोय ते संपूर्ण द्यायचे, ठीक आहे। त्याच्यानंतर लँग्वेज दिलेले, कोणत्या भाषेत तुमचं शिक्षण झालेलं आहे ते एक द्यायचे। त्याच्यानंतर पुढं वेदर एम्प्लॉय, जर तुम्ही एम्प्लॉय असाल ऑलरेडी कुठं जॉब करत असाल गव्हर्नमेंटला त्याचा उल्लेख तुम्हाला याच्यामध्ये करायचा आहे, आणि ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय तिथली NOC लागणार आहे, लक्षात घ्या। जर तुम्हाला ते सोडून तुम्हाला याच्यामध्ये फॉर्म भरायचा असेल त्या ठिकाणची तुम्हाला NOC घ्यायची,
नंतर फोटो दिलेला आहे, फोटो आणि सही हे दोन्ही अपलोड करून घ्यायचे। हे पहा अशा प्रकारे मी बाकीचे जे काही डिटेल्स होते लागणारे हे संपूर्ण ॲड करून घेतलेले आहेत। आता झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करून घ्यायचे। सबमिटला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे विंडो येणार, जे काही डिटेल्स आहेत तुमच्या ह्या संपूर्ण व्हेरीफाय करून घ्या। जर काही करेक्शन असेल ते एकदा पाहून घ्या, जर काही नसेल तर या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे आय हेअरबाय या ठिकाणी डिक्लेरेशनला क्लिक करायचे आणि सबमिट करायचे। म्हणजे जे काही डिटेल आहे हे तुमच्या सबमिट होणार आहे। या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येणार आहे, जे काही तुमचं रजिस्ट्रेशन आहे पुढच्या प्रोसेससाठी हा रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे, याचा तुम्हाला मेसेजसुद्धा येईल। हा कॉपी करून घ्यायचा आहे तुम्हाला। कॉपी झाल्यानंतर पुढे यायचे। आता याच्यामध्ये जो काही नंबर होता रजिस्ट्रेशनचा या ठिकाणी आलेला आहे, कारण आपण ते कंटिन्यू पुढे घेतलेलं आहे त्याच्यामुळे ऑटोमॅटिक नंबर आलेला आहे। ज्यावेळेस तुम्ही सेपरेट लॉग इन करता हा नंबर तुम्हाला टाईप करावा लागणार आहे। त्याच्यानंतर सर्कल सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही कोणत्या सर्कलसाठी फॉर्म भरताय, महाराष्ट्रासाठी असणार आहे। त्याच्यानंतर पुढे मित्रांनो आपली जी काय प्रोसेस ही कट झाली ऑटोमॅटिक, आपल्याला पुन्हा अप्लाय करायचं आहे। आता माझ्याकडे डायरेक्टली रजिस्ट्रेशनचा नंबर आला होता, पण आता मला रजिस्ट्रेशन नंबर टाईप करावा लागणार आहे कारण ती प्रोसेस कट झालेली। पण कट झाल्यानंतर आपल्याला स्टेट दिलेले आहेत। आता याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राला सिलेक्ट करायचं, आपल्याला जागा पाहिजेत कोणत्या ठिकाणी किती जागा असणार आहे ते जर तुम्हाला चेक करायचं असेल महाराष्ट्रामध्ये जायचं आहे। म्हणजे तुमच्या लोकेशनला तुम्ही जिथं राहताय त्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जागा आहेत का ते चेक करायचे। त्यासाठी काय करायचं, याच्यामध्ये सिलेक्ट डिव्हिजन या ठिकाणी डिव्हिजन सिलेक्ट करायचं, तुम्हाला कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे। आता याच्यामध्ये 3 असणार आहे पुण्यासाठी, पुणे सिटी ईस्ट असणार आहे, वेस्ट आणि ग्रामीण एक असणार आहे। आता मी ग्रामीणचं सिलेक्ट केलेलं आहे। ग्रामीणचं सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी व्ह्यू पोस्टला क्लिक करायचे। ग्रामीणमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी जागा असणार आहे हे संपूर्ण दाखवलं जाणार आहे। हे पहा ग्रामीणला क्लिक केल्यानंतर गावांची लिस्ट आलेली आहे आणि पेमेंट किती कोणत्या जागा असणार आहे याने हे संपूर्ण मराठीसाठी असणार आहे, मराठी लँग्वेजसाठी ही संपूर्ण अशा प्रकारे डिटेल आलेली आहे। तुम्ही ते चेक करून घ्या तुम्हाला कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला अर्जाची पुढची प्रोसेस करायची, त्याच्यासाठी काय करायचं आहे, अप्लाय ऑनलाईन या ठिकाणी करायचं आहे, अप्लायला क्लिक करायचं आहे। अप्लायला क्लिक केल्यानंतर तुम्ही जो रजिस्ट्रेशन नंबर कॉपी केला होता तो तुम्हाला पेस्ट करायचा आहे। पेस्ट झाल्यानंतर सर्कल सिलेक्ट करायचं, तुमचं सर्कल कोणतं होतं, महाराष्ट्र होतं, महाराष्ट्राला सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर या ठिकाणी OTP एक येणार आहे, तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो OTP तुम्हाला टाईप करायचा आहे। OTP टाईप केल्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो टाईप करून घ्यायचा तुम्हाला। हे पहा टाईप झाल्यानंतर नेक्स्ट करायचे। नेक्स्ट केल्यानंतर संपूर्ण डिटेल तुमच्या दाखवल्या जाणार, तुम्ही जी काही माहिती भरलेली पहिली जी काही प्रोसेस झाली होती रजिस्ट्रेशनची संपूर्ण माहिती वरती येणार आहे। त्याच्यानंतर पुढची जी काही प्रोसेस असणार आहे हा ॲड्रेस द्यायचा आहे, तुम्हाला ॲड्रेस द्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचं, बोर्ड कोणतं आहे। आता याच्यामध्ये जी काही प्रोसेस मी दाखवतो तुम्हाला ती काळजीपूर्वक पाहून घ्या, शक्यतो जे कोणी उमेदवार असणार आहे हे बोर्डामध्ये चूक करतात ते लक्षात घ्या। मी ते संपूर्ण तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे, एकदा पाहून घ्या तुम्ही। आता याच्यामध्ये जो काही ॲड्रेस दिलेला आहे हाच आपला सेम असणार आहे, त्याच्यामुळे सेम ॲड्रेस या ठिकाणी क्लिक केलेले आहे। परमनंट आणि कम्युनिकेशनचा दोन्ही ॲड्रेस सेम आहे। त्याच्यानंतर पुढं सिलेक्ट बोर्ड दिलेलं, बोर्ड सिलेक्ट करायचे, याच्यामध्ये जायचे। याच्यामध्ये आपलं जे काही बोर्ड आहे हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, पण याच्यामध्ये लक्षात घ्या आपल्याला मार्क दिलेले, मार्क कितीपैकी होते आपले ते चेक करून घ्यायचे तुम्हाला। आता याच्यामध्ये आपले जे मार्क आहे हे 650 पैकी होते, तुमचे एकूण मार्क पाहिजे, जे काही विषय असणार आहेत एकूण मार्क पाहिजे तुम्हाला किती होते किती पैकी होते ते आपले 650 पैकी। हे पहा अशा प्रकारे हे मार्क चेक करायचे, तुमचे किती पैकी होते ते चेक करून घ्या। हे पहा 650ला क्लिक केलेले आहे। क्लिक केल्यानंतर रिझल्ट टाईप दिलेले या ठिकाणी क्लिक करायचे आणि मार्क्सला सिलेक्ट करायचे। सिलेक्ट केल्यानंतर तुमचे जे काही विषय असणार आहे संपूर्ण माहिती द्यायची, म्हणजे विषयांना मार्क किती किती होते ते। पहिलं काय दिलेलं आहे आपल्याला, सायन्स दिलेले आहे, सायन्सचे मार्क टाकायचे, सायन्सला किती होते ते ॲड करून घ्यायचे। त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला।
आता याच्यामध्ये तुम्हाला सेकंड लँग्वेज, सेकंड विषय काय होता, सेकंडमध्ये लक्षात घ्या 2 नंबरचा विषय हा आपला हिंदी होता. तुमच्या याच्यात कोणता असेल तो चेक करून घ्या, त्याचे मार्क तुम्हाला ॲड करायचे. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्सला किती होते मार्क ते ॲड करायचे. त्याच्यानंतर पुढं ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी दिले, सिलेक्ट करायचे. आता याच्यामध्ये फर्स्ट लँग्वेज तुमची कोणती होती, म्हणजे पहिला विषय तुमचा कोणता होता याच्यामध्ये हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. लिस्टमध्ये पहिला विषय लक्षात घ्या, त्याचे मार्क तुम्हाला ॲड करायचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. थर्ड दिलेले तिसरा विषय कोणता होता, तिसरा विषय तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे. हे पहा थर्ड लँग्वेज. त्याच्यानंतर सोशल सायन्स दिलेले, सोशल सायन्सचे मार्क टाकायचे. हे पहा अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण मार्क ॲड करून घ्यायचे. जर तुमच्या मार्कांमध्ये CGPA जर स्कोर असेल तर तुम्हाला या ठिकाणी त्याचा उल्लेख करायचा आहे. जर नसेल तर फक्त एवढीच माहिती तुम्हाला चेक करून घ्यायची आणि संपूर्ण व्यवस्थित भरायची. फक्त याच्यामध्ये लक्षात घ्या सेकंड, फर्स्ट, थर्ड ज्याप्रमाणे विषयांचा क्रम असेल त्यानुसारच तुम्हाला ते ॲड करायचे. चुकीचं बोलू नका, चुकल्यावर उपयोग होणार नाही आहे. एकदा काळजीपूर्वक पाहून घ्या संपूर्ण व्हिडिओ, त्याच्यानंतर फॉर्म भरा. झाल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करायचे, ओके करायचे वरती. त्याच्यानंतर पुढे आपल्याला डिव्हिजन सिलेक्ट करायचे. हे पहा डिव्हिजनचं ऑप्शन आलेलं आहे, या ठिकाणी सिलेक्ट करायचे. आता तुम्हाला फॉर्म कुठं भरायचं आहे ते जागा सिलेक्ट करून घ्यायच्यात. आता आपल्याला पुण्यासाठी भरायचं आहे तर पुणे सिलेक्ट करायचे. आता पुणेमध्ये कोणतं पाहिजे, आता मी ग्रामीणच घेणार याच्यामध्ये सिलेक्ट केले. सिलेक्ट केल्यानंतर आता याच्यामध्ये 2 पेज दिलेले आहेत आपला, फर्स्ट आणि सेकंड. याच्यामध्येच तुम्हाला सिलेक्ट करायचे. जर तुम्हाला डिव्हिजन चेंज करायचं असेल तर चेंज करून ॲड करता येणार आहे, पण एकाच डिव्हिजनमध्ये तुम्हाला हे संपूर्ण ऑप्शन सिलेक्ट करायचे. आता याच्यामध्ये जे काही गावांची नाव असणार आहे, ऑफिस असणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला रेफरन्स द्यायचे, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड असे लिस्ट द्यायची. आता याच्यामध्ये समजा मला याच्यामध्ये 1 नंबर द्यायचा आहे, 1, याच्यामध्ये 2, 3 अशा प्रकारे तुम्हाला लिस्ट ॲड करायची. जर समजा तुम्हाला याच्यामध्ये जी काही गावं दिली आहेत ही नको आहेत तुम्हाला, तर काय करायचं आहे, दुसऱ्या याच्यात जायचं ते सिलेक्ट करून घ्यायचे. पण याच्यामध्ये तुम्ही ज्या डिव्हिजनमध्ये जाणार आहेत, मग समजा मी ईस्टमध्ये गेलो तर ईस्टमधलीच मला जी काही गावं असणार आहे, ऑफिस असणार आहे ते मला सिलेक्ट करता येणार आहे. वेस्टमध्ये गेलो तर तेच येणार आहे, ते सोडून मला दुसरीकडे जाता येणार नाही आहे. लक्षात घ्या, त्याच्यामध्येच तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे, चेंज करता येणार नाही. त्याच्यामुळे फॉर्म भरण्याच्या आधी एकदा जागा चेक करून घ्या, कुठं कुठं जागा असणार आहेत त्या गावं चेक करायची, कुठं कुठं जागा आहे त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. हे पहा अशा प्रकारे मी याच्यामध्ये क्रम लावून घेतलेलं आहे. संपूर्ण जे काही क्रम आहे, पहिलं पेज आणि दुसरं पेज, या दोन्ही ठिकाणी मी क्रम लावलेला आहे. यानुसार मी सिलेक्ट करून घेतलेले. आता सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी आय हेअर बाय डिक्लेरेशन हे सिलेक्ट करायचे तुम्हाला. पण लक्षात घ्या, हे वरचे जे काही क्रम देणार आहे तुम्ही सिरियल वाईज द्यायचे. ज्या ठिकाणी तुम्हाला जी काही गावं पाहिजे असतील, या ठिकाणी गावांची नावं दिलेली, ऑफिस दिलेले आहेत, ते सिलेक्ट करून घ्यायचे कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला पाहिजेत ते. आता मी त्या ठिकाणी सिलेक्ट केलेले, डिक्लेरेशनला क्लिक केले. झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर वरती ओकेचं बटन येईल, ओके करायचे. ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुल अशा प्रकारे तुमचा फॉर्म हा सबमिट होणार आहे. हे पहा ओके झालेलं आहे, फॉर्म सबमिट झालेलं आहे. जर तुम्ही SC ST PWD महिला याच्यामध्ये जर मोडत असाल तर तुमच्यासाठी फी नसणार आहे, संपूर्ण फॉर्म मोफत असणार आहे. जर तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जर येत असाल, ओपन कॅटेगरी असेल, OBC कॅटेगरी असेल, यांच्यासाठी 100 रुपये फी असणार आहे, ऑनलाईन भरायचे आहेत. त्याच्यानंतर सेकंड स्टेप होणार आहे, पहिल्या स्टेपनंतर तुम्हाला लगेच फी भरावी लागणार आहे. लक्षात घ्या अशा प्रकारे. आता याची जी काही PDF असणार आहे एकदा चेक करून घ्यायची. तुम्हाला जी काही माहिती तुम्ही दिलेली संपूर्ण चेक करून घ्या, संपूर्ण गावं दिलेली ही बरोबर आहेत का किंवा काही करेक्शन आहे का चेक करून घ्या. रजिस्ट्रेशन नंतरची प्रोसेस याच्यामध्ये करेक्शन असेल तर तुम्हाला बदलता येणार आहे, त्याच्यासाठी डेट दिलेली आहे आपल्याला, तोपर्यंत तुम्हाला चेंज करता येणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये जर काही शंका वाटत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या, कारण अशा प्रकारे सरकारी नोकरी जाहिरातीचे जे काही अपडेट आहे तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार. थँक्यू.